We'll open our Bibles to Isaiah chapter 30, verse 1. Woe to the stubborn children, says the Lord, who make plans without me. यशाचा 30वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वर म्हणतो, फितुरी मुलांना हाय हाय, पापाला पाप जोडावे म्हणून ती मसलत करतात, पण माझ्याकडून नव्हे, तर ती करार ठरवतात, पण माझ्या आत्म्याकडून नव्हे. And so God is calling his children, तर देव त्याच्या मुलांना हाक मारत आहे. stubborn children. देव त्याच्या हट्टी, जिद्दी, फितूर मुलांना हाक मारत He आहे. says, you are my children, आणि त्यांना देव म्हणत आहे, तुम्ही माझी मुलं आहात, but you don't listen to me. पण तुम्ही माझं ऐकत नाही. You make plans without me. तू योजना करतो माझ्याशिवाय. You make life's choices without me. तू जीवनातले निर्णय आणि निवड करतोस माझ्याशिवाय. You decide where to go. तू ठरवतो की तुला कुठे जायचंय. You decide what to do. तू ठरवतोयस तुला काय करायचंय. You decide whom to follow. तू ठरवतोयस की तुला कोणाच्या मागे चालायचंय. You trust your brains. आणि तू तुझ्या मेंदूवरती विश्वास ठेवत आहेस. But you don't trust your creator. पण तू तुझ्या निर्माणकर्त्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस, म्हणजे तुझी लक्षणं बरोबर दिसत नाहीत. I am your creator, says the Lord. मी तुझा निर्माणकर्ता असं देव म्हणतो. I have plans for you, says the Lord. माझ्या तुझ्यासाठी योजना आहेत असं देव म्हणतो. God is saying, देव म्हणतो, come back my children. माझ्या मुलांनो माझ्याकडे परत या. I will make your life. मी तुमचं जीवन बनवीन. It's never too late to come to God. देवाकडे येण्यात कधी उशीर होत नाही बेटा. It's never too late to try God. देवाचे प्रयत्न करण्यात कधी उशीर नसतो. Beloved people, माझ्या प्रिय लोकांनो, man may be strong, मनुष्य असेल बलवान, but your God is stronger. पण तुमचा देव त्याच्याहूनही बलवान आहे. Your God is stronger. आपला देव, तुमचा देव त्याच्याहूनही अति बलवान आहे. No problem too big for my God. माझ्या देवाला कुठलीही समस्या फार मोठी नाहीये. No problem too big that my God cannot solve it. अशी एकही समस्या मोठी नाही की जी माझा देव सोडवू शकत नाही. No mountain too tall एकही डोंगर एवढा मोठा नाही that he cannot move it. की जो माझा देव हलवू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. No past is too dirty for God to cleanse it. आणि कुठलाही भूतकाळ किंवा कुणाचाही भूतकाळ एवढा घाणेरडा नाहीये की ज्याला देव धुवू नाही शकत. कुणाचाही आणि कुठलाही भूतकाळ एवढा घाण नाहीये Yes. की ज्याला देव धुवू नाही शकणार. Isaiah 41 verse 10. यशा 41वा अध्याय त्यातलं 10वं वचन. Don't be afraid. नका ना घाबरू. I am with you. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. Don't be discouraged. तुम्ही नाराज होऊ नका. I am your God. मी तुझा देव आहे. I will make you strong. मी तुला बलवान करीन. I will help you. मी तुला मदत करीन. I will hold your right hand मी तुझा उजवा हात धरीन. with my right hand of righteousness. माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुझा उजवा हात धरीन. Praise God. देवाला धन्यवाद. He is talking like a father. म्हणजे देव एखाद्या बापासारखा, डॅडी सारखा आपल्याशी बोलत आहे. He is not talking like a son. देवा मुलासारखं बोलत He नाहीये. is talking like a daddy. देवा बापासारखं बोलत आहे की Today you need heavenly daddy. आज तुम्हाला स्वर्गीय बापाची गरज आहे. अनाथ झालाय तुम्ही सगळेजण त्या स्वर्गीय बापाशिवाय. You may be finished, but your God is not finished. तुम्ही संपाल कदाचित, पण तुमचा देव संपलेला नाहीये. The world may think you are finished. जगाला असं वाटेल की आता हे संपले, अभी एक गया, अभी एक कभी ऊपर नहीं आएगा, कभी नहीं आएगा. But God will give you a resurrection. पण देव तुला पुनरुत्थान देईल. देव तुला परत जिवंत करेल. The pit may hurt you, खड्डा कदाचित तुला इजा करेल, but God uses it to build the palace for you. पण देव तो खड्डा आणि त्यातली माती तुझ्यासाठी महाल बांधायला वापरत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When family breaks you, आणि जेव्हा तुझा परिवारच तुला तोडेल, God allows you to bend you so He can bless you. तेव्हा देव तुला परवानगी देतो वाकायची, असासाठी की देवाने तुला आशीर्वादित करावं. You may break, तू तुटशील, but God's plan will never break. पण देवाची योजना कधी तुटत नाही. A God-given dream doesn't come to be fulfilled overnight, देवाने दिलेली स्वप्न मात्र एका रात्रीत साकार होत नाहीत बरं का, but it will be fulfilled one day. पण एके दिवशी मात्र ते स्वप्न पूर्ण होणार. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 14 verse 12, नीतिसूत्र 14:12, there is a way that seems right to a man, एक मार्ग आहे जो माणसाला बरोबर वाटतो, but its end is death. पण त्या मार्गाचा अंत मरण आहे.
You are walking on that path, तुम्ही त्या मार्गावर चालताय little realizing that death is waiting for you. आणि अजिबात तुम्हाला पत्ता नाहीये की मरण तुमची वाट पाहत आहे. But if you give your life in the hands of God, पण तुम्ही तुमचं जीवन जर देवाच्या हातात दिलं, He will put you on the path of life. देव तुम्हाला जीवनी मार्गावर आणून सोडेल. And that's the reason why God sent Jesus on this earth. याच कारणास्तव देवाने येशूंना या जगात पाठवलं. And Jesus said, आणि येशू म्हणाले, I am the way, the truth and the life. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. No man comes to the Father without me. एकही माणूस माझ्याशिवाय देवबापापर्यंत पोहोचू नाही शकत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 58 verse 11, यशया 58:11, the Lord will always guide you. परमेश्वर नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will give you strength in dry places. तो नेहमी तुम्हाला वाळलेल्या जमिनीवर सुद्धा ताकद देईल. Even dry land becomes green when God walks with you. देव जर तुझ्या सोबत चालत असेल ना, वाळलेल्या जमिनी पण हिरव्यागार होतात. Devil will ruin your plans, सैतान तुमच्या योजनांचा नाश करणार, but my Jesus will restore your destiny. पण माझे येशू ना तुमच्या जीवनांच्या दिशांना परत पुनर्वसित करणार. For the first 27 years of my life, माझ्या आयुष्यातली पहिली 27 वर्ष all my plans failed. माझ्या सगळ्या योजना अपयशी ठरल्या. The moment I trusted Jesus, पण ज्या क्षणाला मी येशूंवर विश्वास ठेवला, He opened up His plan for me येशूंनी त्यांच्या योजना माझ्यासाठी उघड्या केल्या and He made me successful. आणि येशूंनी मला यशस्वी केलं. 27 वर्षाचा मी असताना येशूंकडे आलो. आज मी जवळजवळ 67 आहे. God didn't throw me away. देवाने मला फेकलं नाही. He sent Jesus to get me back. येशूंना पाठवून दिलं देवाने मला परत आणायला, की कुठे चालला, माझ्याकडे परत ये. Your strategy may not work all the time. तसं तुमच्या योजना नेहमी काम करणार नाही. Your strategy may not save you. तुम्ही किती डोकं लढवलं ना तरी तुमच्या योजना नेहमी तुम्हाला वाचवणार नाहीत. But the cross of Christ will save you. पण ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला नेहमी तारेल. शेवटी देव हा लागतोच बेटा. संपला, विषय संपलेला आहे. Bible says बायबल म्हणतं in Romans 10 verse 13, रोम करा 10 अध्याय 13 वचन, everyone who calls on the name of the Lord shall be saved. जो प्रत्येक जण प्रभूच्या नावाचा धावा करेल तो तारला जाईल, तो वाचेल, तारला जाईल. No special pass is needed. बाकी काही स्पेशल खास पास तिकीट वगैरे गरजेचं नाही. Just call him, he said. फक्त हाक मार असं म्हणतो. Without God many things are impossible, देवाशिवाय अनेक गोष्टी अशक्य आहेत. but with God all things are possible. पण देवाला सोबत घेतलं तर सगळं शक्य आहे. No limit. काही मर्यादाच नाही. One touch of Jesus, येशूंचा एक स्पर्श the plan will work. आणि योजना सफळ होणार. येशूंचा एक स्पर्श आणि योजना सफळ. It's time to reach for Jesus. वेळ आली आता येशूंकडे यायची, येशूंपर्यंत पोहोचायची. Even if you don't carry money in your pocket, carry faith in your pocket. आणि येशूंकडे पोहोचताना खिशात पैसे नसले तरी चालतील, विश्वास जरूर घेऊन याल, कारण ते विश्वासावर काम करतात. Heaven works on faith. स्वर्ग, ऊपर की दुनिया विश्वासावर काम The करते. world works on money. जग पैशावर काम करतं. फरक किती आहे बघा. जग पैशावर काम करतं, वरचं जग स्वर्ग विश्वासावर काम करतं, जिथं आपल्या सारख्यांचं जमतं. If you put your hands in your pocket, you will not get your healing. तुम्ही खिशामध्ये हात घालून बसलात ना तर आरोग्य मिळणार नाही. But you spread your hands before Him and touch Him, you will get your healing. त्याच्या समोर हात पसरा आणि मग त्याला स्पर्श करा, आरोग्य मिळेल. Doctors can treat you, Jesus can change you. डॉक्टर तुमचा उपचार करू शकतात, येशू तुम्हाला बदलूनच टाकतात. You don't need to touch a stone, you need to touch Jesus. तुम्ही दगडांना स्पर्श करायची गरज नाही, येशूंना स्पर्श करा. You don't even have to touch the throne, you have to touch the edge of the garment of Jesus. सिंहासनालाही स्पर्श करायची गरज नाही, येशूंच्या जग्याच्या हा काठाला स्पर्श करा. अख्खा जगाही धरायची गरज नाही. God doesn't need your strength, देवाला तुझ्या शक्तीची गरज नाही. He needs your surrender. देवाला तुझ्या समर्पणाची गरज आहे. देव म्हणतो मला तुझं काही नको, मग काय हवं? देव म्हणतो मला तू हवा. He doesn't want to see how powerful you are. देवाला हे नाही बघायचं की तू किती सामर्थ्यवान आहेस. Your performance means nothing to God. तुझा परफॉर्मन्स, तुझं सादरीकरण देवासमोर शून्य आहे. Your bank balance means nothing to God. तुझा बँकेतला बॅलन्स देवाला काही अर्थ ठेवत नाही. But your bended knees will work wonders for you. पण तुझे टेकलेले गुडघे, वाकलेले गुडघे असतील ना तर ते बघून देव चमत्कार करेल.
Man can give you medicines. मनुष्य तुला औषध देऊ शकेल, Only God can give you miracles. देवच चमत्कार देतो. चमत्कारासाठी शेवटी देवच लागतो. Will you keep bleeding quietly? मग काय तू शांतपणे असाच रक्तबंबाळ राहणार आहेस, Or will you reach out in faith and touch Jesus? का विश्वासाने पुढे येऊन येशूंना स्पर्श करणार आहेस? तू ठरव. Because Jesus is going to come down now. कारण येशू आता खाली उतरणार आहेत And by one touch, आणि एका स्पर्शानं one moment of true faith एक क्षण खरा विश्वास can heal your body, soul, and your situation. तुझ्या जीवाला, तुझ्या आत्म्याला, तुझ्या परिस्थितीला आरोग्य देऊन जाणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.